सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि देशभरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना भाजप खासदार मात्र समोशाची साईज मोजण्यामध्ये गर्क असल्याचं दिसतंय। भाजप खासदार रवी किशन यांनी संसदेमध्ये हॉटेल आणि ढाब्यातील अन्नाच्या प्रमाणाचं मानक निश्चित करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला। मात्र प्रश्न मांडताना त्यांनी दिलेलं समोशाच्या साईजचं उदाहरण सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। कहीं समोसा यहाँ चांदनी चौक पे सस्ता मिलता है और कहीं गोरखपुर में मिलता है, तो गोल बाजार में अलग, हर जगह पे 5 स्टार होटल में उसका रेट ज्यादा हो जाता है। कहीं छोटा समोसा मिलता है, कहीं बड़ा मिलता है, ये आज तक हमको भी समझ में नहीं आया। संसदेतल्या खासदारांच्या या भाषणानं आणखी एक नवं घोषवाक्य जन्माला घातलं। एक देश एक समोसा। खासदार रवी किशन यांच्या या वक्तव्यानं सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय। खरं तर देशात वेगवेगळ्या ठिकाणी खाद्यपदार्थांसाठी वेगवेगळे दर आकारले जातात। जो समोसा फेरीवाल्याकडे 20 रुपयात मिळतो त्याचे विमानतळावर 200 रुपये होतात। हॉटेल मधली एक वाटी डाळ कधी 150ची तर कधी 250ची असते। हा भेदभाव संपवण्यासाठी थेट मोदींनीच पुढाकार घ्यावा असा आग्रह खासदार महोदय करतायत। हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी ने पिछले 11 वर्षों में देश के विभिन्न क्षेत्रों में युगांतकारी परिवर्तन किए, लेकिन अभी तक ये क्षेत्र अछूता है। अंततः मैं आपके माध्यम से सरकार से मांग करता हूं कि छोटे ढाबे से लेकर सामान्य होटल, अच्छे रेस्टोरेंट, 5 स्टार होटल्स आदि सभी स्थानों पर मिलने वाले खाद्य पदार्थों के मूल्य, गुणवत्ता और उसकी मात्रा को निर्धारित करने के लिए कानून बनाना चाहिए। साधारणतः उंची याची 3 इंच आहे आणि अशी साईज सुद्धा 3 इंच आहे, म्हणजे साधारणतः 3 ते 4 इंच याच्या पलीकडे आपल्याला समोशाची साईज मिळत नाही। याचा आकारमान जर आपण बघितलं तर साधारणतः 3 ते 4 इंचाचा हा एक समोसा आहे। तर अशाच पद्धतीचा एक समोसा, त्याचा आकारमान हा समान आकाराचा असला पाहिजे असं खासदार रवी किशन यांचं म्हणणं आहे। खरं तर खासदार रवी किशन यांनी खाद्यपदार्थांच्या प्रमाणाबाबत निश्चित मानकं असावीत हा मुद्दा उपस्थित केला। हॉटेल्सच्या मेन्यू कार्डवर फक्त किंमत नमूद असते, प्रमाण नमूद नसतं। मेनू मध्ये किमतीसोबतच अन्न पदार्थांचं प्रमाणही नमूद करावं। तसंच अन्न कोणत्या तेलात किंवा तुपात शिजवलं याची माहिती देखील ग्राहकाला द्यावी अशी मागणी केली आहे। मात्र उदाहरणादाखल मांडलेल्या समोशाच्या साईजच्या मुद्द्यानं मात्र संसदेतही चांगलाच हशा पिकला। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।